नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण घेऊन आलेलो आहोत 23 डिसेंबरच्या काही महत्त्वाच्या न्यूजपेपर ॲनालिसिस करून काही महत्त्वाच्या करंटच्या अनुषंगाने काही इम्पॉर्टंट न्यूज घेऊन आलेलो आहोत. तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. भारतीय महिला संघाकडून विंडीजचा दुवा, मानधना रेणुकांची चमक. तर ही एक न्यूज आलेली आहे, आजचीच आहे, 23 डिसेंबर. तुम्ही बघू शकता. यातले काही इम्पॉर्टंट मुद्दे जे आपल्या परीक्षेच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहेत ते आहेत. भारतीय महिला संघाकडून वेस्ट इंडिजचा पराभव. घटना: भारताने एक दिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 211 धावांनी विजय मिळवला. हे खूप इम्पॉर्टंट आहे, 211 धावांनी विजय मिळवला. महत्त्वाची कामगिरी म्हणजे स्मृती मंदना 119 धावांची शतकीय खेळली 119 धावांची. आणि रेणुका सिंह गोलंदाजीत 4 विकेट्स 27 रनावर 4 विकेट्स घेण्याचा विक्रम बनवला. रूपरेषा अशा: पहिल्या डावात भारताच्या 4 विकेटासह 292 धावा. पहिल्या डावात म्हणजे पहिल्या इनिंग्समध्ये भारतानं 4 विकेट गमावता 292 धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडिज संघात फक्त 81 धावात त्यांना ऑल आऊट केले. विशेष नोंदणी: महिला क्रिकेट मधील हे भारताचा मोठा विक्रम आणि विजय. एक खूप मोठा विजय होता भारतीय विक्रम क्रिकेटमधील, महिला क्रिकेटमधील एक खूप मोठा विजय हे होता. त्याच्यासाठी ही पहिली न्यूज आपण जे कव्हर केली. यावर प्रश्न कदाचित येईल. त्याच्यानंतर दुसरी प्रश्न आहे, स्पोर्ट्स संघातूनच भारतीय युवा महिलांची संघांची बाजी. आता हे युवा म्हणलं तर किती वर्षाचे? 19 वर्ष व त्याच्या 19 वर्षांच्या खालचे जे टीम्स असतात त्यांची युवा महिला संघांची बाजी. बांगलादेश नामवंत आशिया चषकावर मोहर. आता ही एक न्यूज आहे. यातनी काही इम्पॉर्टंट मुद्दे बघा. भारतीय युवा महिला संघांची बाजी: 19 वर्षाखालील महिला संघाने बांगलादेशचा पराभव केला. तिरुवनंतपुरम येथे झालेल्या T20 सामन्यात 42 धावांनी विजय झाला. मुख्य खेळाडू जी होती ती आहे जी त्रिशा. हिनं 52 धावाची खेळी केली. आणि फलंदाज आणि गोलंदाजाचे योगदान म्हटलं तर सायना यादव, स्नेहा पटेल, सोनिया मढावी यांची उल्लेखनीय कामगिरी होती. तर अशाच तऱ्हे आपण 2 न्यूज बघितल्या. याच्यानंतर हे बघा, फिरकी गोलंदाजमध्ये 4 विकेट. स्नेहा पटेल हे फिरकी गोलंदाज आहे, तर तिनं 32 रन देऊन 4 विकेट घेतल्यात. हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि 2 विकेट 92 रन असं. विशेष कामगिरी: बांगलादेश संघाला फक्त 123 धावात रोखले. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीमुळे सामन्यात वर्चस्व. त्याच्यानंतर तिसरी न्यूज बघा, एक राणीबागातील हत्तीचा अधिवास पेर का. हे एक न्यूज आलेली आहे. तर आपल्याला पर्यावरण व म्हणजे प्राणी संग्रहालयातून प्रश्न येत असतात, तर त्या हिशोबाने हे आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट न्यूज आहे. तर याची हे बघ, राणीबागेत हत्ती अधिवास कमतरता. हे ठिकाण कुठलं आहे? भायखळा येथील राणीबाग, मुंबई. तर हे महाराष्ट्राच्या अनुषंगाने खूप इम्पॉर्टंट आहे. घटना: जिजामाता उद्यानातील हत्ती. जिजामाता उद्यान हे एक लक्षात ठेवा. इथे एक अनारकली नावाची हत्तीनी होती आणि तिचा आता मृत्यू झालेला आहे. म्हणून तिथे तिचं जे हत्तींचा अधिवास आहे ते आता रिकामा झालेला आहे. पण प्रशासनाचा निर्णय आहे की नवीन हत्तीची योजना नाही, म्हणजे नवीन हत्ती तिथे आणून ठेवणार असं कोणत्याही सरकारचा योजना नाही आहे. म्हणून ते रिकामाच राहणार आहे. आणि प्राणी संरक्षणाच्या कडक नियमानुसार हत्तींच्या हालचालीवर बंदी आलेली आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे की प्राणी संरक्षणाच्या कडक नियमानुसार हत्ती हालचालीवर बंदी आहे. आपल्याला प्रश्न येऊ शकते की हत्ती हालचालीवर बंदी व
वगैरे वगैरे की राणी बागेतनी नवीन हत्तींचे स्थलांतर का नाही होत आहे, तर आपल्याला हे माहिती असणं पाहिजे. हत्ती चालावर बंदी आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या हत्तीची शारीरिक हालचालीवर दिलेल्या सूचना. तर अशाच तऱ्हे आपण तिन्ही न्यूज, आजच्या इम्पॉर्टंट न्यूज बघितल्या. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.